नशिबाने जोडलेली गाठ. भाग 17. अर्णव ह्यावेळी आपल्या खोलीत खिडकीजवळ उभा होता आणि तो डोळे लाल करून समोरच्या रस्त्याकडे एकटाक पाहत होता. त्या रस्त्यावरून गौरी अगदी बेमान होऊन पुढे चालली होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, जे ती वारंवार आपल्या हाताने पुसत होती. तिच्या मागून लवली सुद्धा चालत होती. तेवढ्यात गौरीला काहीतरी विचित्र जाणवले आणि तिने अचानक आपली नजर फिरवून आपल्या खोलीच्या खिडकीकडे पाहिले. तिला वळताना पाहून अर्णव पटकन खिडकीवरून बाजूला झाला आणि पडद्याच्या आडोशाला लपला. गौरीला जेव्हा खिडकीवर कोणीच दिसले नाही, तेव्हा तिच्या डोळ्यातून पुन्हा एकदा अश्रू वाहून गालावर आले. ती वेगाने पावले टाकत तिथून पुढे निघून गेली. ती निघून गेल्यावर अर्णव पडद्याचं आडोशातून बाहेर आला. त्याने पुन्हा एकदा समोरच्या रस्त्याकडे पाहिले. खिडकीचे पडदे ओढले आणि तो मागे फिरला. तो स्वतःशीच म्हणाला, माहिती आहे मला, माझ्या ह्या निर्णयामुळे तुला खूप त्रास होतोय, पण ह्या त्रासाला तू स्वतः जबाबदार आहेस गौरी. त्यामुळे आता तुला हे दुःख सहन करावे लागेल. जोपर्यंत तुला तुझ्या चुकीची जाणीव होत नाही आणि तू माझी माफी मागत नाहीस, तोपर्यंत मी तुला अजिबात माफ करणार नाही. मग ह्यासाठी तुझ्यासोबत मलाही तुझ्यापासून दूर राहून विरहाचे दुःख का सहन करावे लागेना. मला मान्य आहे की तुझं भूतकाळ खूप वाईट होतं. तुला आपल्यापणापासून दूर व्हावं लागलं. कुणाचेच प्रेम तुला मिळालं नाही. पण ह्याचा अर्थ असा नाही की तू इतरांच्या भावना समजूनच घेणार नाही आणि त्यांनाही त्यांच्या प्रेमापासून दूर करशील. म्हणूनच जोपर्यंत तुला तुझ्या मनात माझ्याबद्दल असलेल्या प्रेमाची जाणीव होत नाही, तोपर्यंत आता तो माझ्यापासून दूरच राहशील. असे म्हणून तो आपल्या कपाटाकडे गेला. तिथून टॉवेल काढला आणि बाथरूमच्या दिशेने निघून गेला. दुसऱ्या बाजूला गौरी थोडं पुढे जाऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या एका बाकड्यावर बसली. ती शून्य नजरेने एकटक जमिनीकडे पाहू लागली. तिच्या मागे येणाऱ्या लवलीने जेव्हा तिला इतके शांत आणि निराश पाहिले, तेव्हा तिच्याही डोळ्यातून अश्रू आले. ती गौरीच्या शेजारी बाकड्यावर जाऊन बसली आणि मग गौरीच्या खांद्यावर हात ठेवून तिच्या चेहऱ्याकडे पाहत लवली तिला म्हणाली, गौरी, तू इतकी शांत का आहेस? काहीतरी बोल. मला तुझी ही शांतता सहन होत नाही. तिचे बोलणे ऐकून गौरीने आपले तोंड फिरवून तिच्याकडे पाहिले. तिचे अश्रूंनी भरलेले लाल डोळे आणि चेहऱ्यावर पसरलेले उदासी पाहून लवलीचे हृदय भरून आले. तेवढ्यात गौरी अचानक पुढे होऊन लवलीला बिलगली आणि रडत रडत तिला म्हणाली, तू बरोबर होतीस लवली, तू बरोबर होतीस. तू खरं बोलली होतीस की जर मी माझा हट्ट सोडला नाही तर मी त्यांना गमावून बसेन. आणि आज बघ, माझ्या चुकीमुळे मी त्यांना गमावून बसले, फक्त आणि फक्त माझ्या वेडेपणामुळे. मला माहीत होते की विशाखा आईने लहानपणापासून मला कधीच प्रेम दिलं नाही. दीदीने मला कधीच आपली बहीण मानलं नाही. मग आता त्या फक्त अर्णवजींना सोडण्यावरून माझ्या कशा होतील? मला कसं काय स्वीकारतील? त्या दोघांचं प्रेम मिळवण्याच्या नादात मी अर्णवजींचं प्रेम गमावून बसले. स्वतःच्या हातांनी स्वतःच्या प्रेमाचा गळा घोटला मी. खूप मोठी वेडी आहे मी, खूप मोठी मूर्ख. अर्णवजींनी चांगलं केलं जे त्यांनी माझ्यासोबत परत राहण्याचा निर्णय घेतला नाही. ते माझ्यापेक्षा खूप चांगल्या लाईफ पार्टनर्सची पात्र आहेत, जी फक्त त्यांचीच होऊन राहील, त्यांच्यावर प्रेम करेल, ना की इतरांचं प्रेम मिळवण्यासाठी त्यांच्या भावनांशी खेळेल. त्यांच्या माझ्यावरचा राग अगदी योग्य आहे. माझ्यासोबत असंच व्हायला पाहिजे, उलट ह्यापेक्षाही वाईट व्हायला पाहिजे, कारण मी खूप वाईट आहे ना. सगळ्यांना माझ्यामुळे त्रास देते, माझ्यामुळे मी सगळ्यांना अडचणीत टाकलं आहे. मग लवलीपासून वेगळे होऊन तिला स्वतःपासून दूर करत गौरी पुढे म्हणाली, तू निघून जा लवली इथून. माझ्यापासून खूप दूर चालती हो. जिथे माझी सावली सुद्धा तुझ्यावर पडू देऊ नको. जा, निघून जा इथून, नाहीतर माझ्यामुळे तुलाही त्रास होईल, जसा इतर सगळ्या लोकांना होतो. आणि मग तूही अर्णवजी सारखी माझ्यापासून दूर राहशील. आणि माझे आई बाबा, नक्कीच मी त्यांनाही खूप त्रास दिला असेल, म्हणूनच तर ते मला सोडून दूर निघून गेले. गौरी हे सगळं अगदी शुद्ध हरपून बडबडत होती. ती आपल्या हाताने लवलीला स्वतःपासून दूर ढकलत होती.
तिची ही अवस्था पाहून नवलीच्या मनावर काय बेतत होते हे कदाचित तिलाच ठाऊक होते. कारण लवलीने गौरीला नेहमीच मैत्रिणीपेक्षा जास्त आपली बहीण मानले होते. गौरी आणि ती लहानपणापासून एकत्र होत्या, ज्यामुळे त्या दोघींचे नाते एकमेकींशी खूप घट्ट झाले होते. जिथे त्या दोघींनाही एकमेकींच्या सुखदुःखात एकमेकींच्या भावनांची जाणीव व्हायची. दोघीही एकमेकींच्या आनंदात आनंदी व्हायच्या आणि दुःखात दुःखी. याच कारणामुळे दिल्लीत गौरीने कॉलेज सोडल्यानंतर लवलीनेही ते कॉलेज सोडले होते आणि मग गौरीकडे जाऊन तिच्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतले होते. जेव्हा लवलीला गौरीची ही अवस्था सहन झाली नाही तेव्हा तिने स्वतःहून पुढे होत पूर्ण ताकदीने गौरीला आपल्या छातीशी घट्ट कवटाळले. ती आपल्या हाताने गौरीचे डोके थोपटत तिला म्हणाली, "बास शांत हो गौरी. या जगात जरी कोणीही तुझी साथ सोडली तरी ही लवली तुझी साथ कधी सोडणार नाही. समजलं तुला? परिस्थिती कितीही वाईट का असेना, मी नेहमी तुझ्या सोबत राहीन. तुला कधीही एकटं सोडणार नाही, हे माझं वचन आहे तुला. म्हणूनच प्लीज तू शांत हो. जास्त काही विचार करू नकोस. आपल्या मनावर जास्त ताण देऊ नकोस. सगळं काही ठीक होईल. कोणीही तुला सोडून गेलं नाहीये. सगळे तुझ्याकडेच आहेत आणि सगळे तुझेच आहेत. राहिली गोष्ट अंकल आंटीची, तर नक्कीच आज ते तुझ्यासोबत नाहीत, पण त्यांनी राजेश अंकलना तुझ्याकडे पाठवलं आहे ना, जेणेकरून ते त्यांच्या अनुपस्थित तुझी त्यांच्यापेक्षाही जास्त चांगल्या प्रकारे काळजी घेऊ शकतील. नाहीतर तू स्वतः विचार कर, एवढ्या मोठ्या जगात तू फक्त राजेश अंकलनाच का भेटलीस? आणि मग ते तुला कोणतेही ओळख नसताना स्वतःसोबत आपल्या घरी का घेऊन आले? आपली मुलगी बनवून. यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल ना. म्हणूनच सध्या तू पूर्णपणे शांत हो आणि आराम कर. आपण सगळे उद्या ह्याबद्दल शांतपणे एकत्र बसून बोलूया. राहिली गोष्ट जिजूंची, तर ते तुझेच होते, तुझेच आहेत आणि नेहमी तुझेच राहतील. अगं वेडे, ते तुला सोडून जाऊ शकत नाहीत. हसून प्रेमाने गौरीची पाठ तोपटून पुढे म्हणाले, ते तुझ्यावर खूप जास्त प्रेम करतात. जर त्यांना तुला सोडूनच जायचं असतं तर त्यांनी अनुष्काचं सत्य सगळ्यांसमोर का आणलं असतं? ते फक्त ह्या क्षणी तुझ्यावर नाराज आहेत, रागवलेले आहेत. ह्याच कारणामुळे ते तुझ्यापासून दूर आहेत. जर तू एक वेळ त्यांना शांतपणे बसून मनापासून समजवशील, त्यांची माफी मागशील आणि तुझ्या प्रेमाची कबुली देशील, तर बघ ते स्वतःहून पुढे येऊन तुला स्वीकारतील आणि मग कधीच तुला एकटं सोडणार नाहीत. समजलं तुला? म्हणूनच आता रडणं थांबव आणि हा विचार कर की जिजूंचा राग आणि नाराजी कशी दूर करायची. कारण तू जे काही केलं आहेस त्यानंतर ते इतक्या सहजासहजी तर मानणार नाहीत. तिचं हे बोलणं ऐकून गौरीने तिच्या छातीवरून डोकं बाजूला केलं, तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि मग एका छोट्याशा आशेने तिच्याकडे बघत म्हणाले, तू खरं सांगतेस लवली? अर्णवजी मला माफ तर करतील ना? ते पुन्हा मला आपल्या आयुष्यात स्थान देतील ना? एकटं तर सोडणार नाहीत ना? त्यावर लवलीने नाही असं मान हलवले आणि हसत तिला म्हणाले, नाही वेडे, ते तुला सोडू शकत नाहीत. ते तुझ्यावर खूप प्रेम करतात. फक्त ह्या क्षणी त्यांचं प्रेमावर त्यांचं राग आणि नाराजी जास्त भारी पडली आहे, जी तुला तुझ्या प्रेमाने संपवायची आहे. त्यानंतर सगळं काही आपोआप ठीक होईल. पण आता तुला एक वचन द्यावं लागेल की पुढे परिस्थिती कितीही कठीण आली तरी तू कधीच जिजूंना एकटं सोडणार नाहीस. जेव्हा आपण कोणावर प्रेम करतो तेव्हा आपण आपल्या जोडीदाराकडून हीच अपेक्षा करतो की त्याने प्रत्येक सुखदुःखात, प्रत्येक अडचणीत आपल्याला साथ द्यावी, आपल्या सोबतीने प्रत्येक संकटाचा सामना करावा. अशा वेळी जेव्हा आपली आवडती व्यक्ती आपल्या अपेक्षेला उतरत नाही तेव्हा आपल्या सगळ्या आशा तुटून जातात. आपल्याला असं वाटू लागलं की संपूर्ण जगात आपण एकटे पडलो आहोत. हेच ह्या क्षणी जिजूंसोबत होत आहे. त्यांनी आपल्या प्रेमाच्या बदल्यात तुझ्याकडूनही प्रेमाचीच अपेक्षा केली होती, पण तू त्यांच्या प्रेमाचा धिक्कार केलास. त्यांच्यावर प्रेम असूनही तू त्या प्रेमाला नाकारलंस फक्त तुझ्या मूर्खपणामुळे. याच कारणामुळे तुझ्या वागण्याने त्यांचं मन खूप वाईट पद्धतीने तुटलं आहे आणि ते तुझ्यावर इतके जास्त रागवलेले आहेत. म्हणूनच यापुढे प्रयत्न कर की तू कोणत्याही कारणाने किंवा कुणामुळेही त्यांच्या भावनांना ठेस पोचवणार नाहीस.
तिचं बोलणं ऐकून गौरीने होकारार्थी मान हलवली आणि लवलीला म्हणाले, हो, तू बरोबर सांगतेस लवली. मी इतक्या लवकर हार मानली नाही पाहिजे. जेव्हा चूक मी केली आहे तर त्याचं पश्चातापही मलाच करावा लागेल. माझ्या मूर्खपणामुळे मी अर्णवजींचा भावना खूप ठेस पोचवली होती. तेवढ्यात राजेशाने येऊन तिला विचारले, इतक्या रात्रीची तू एकटीच बाहेर पडलीस? कुठे तुला काही झालं असतं तर? त्यावर गौरी थोडीशी हसली आणि पुढे होऊन त्यांच्या गळ्यात पडली आणि त्यांना म्हणाले, काळजी करू नका पप्पा, मी अगदी ठीक आहे. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही मला आणि लवलेला अपार्टमेंटवर सोडून द्या आणि घरी जा. तुम्ही आता आराम करायला हवं. तसंही खूप उशीर झाला आहे आणि तुम्हाला उद्या सकाळी ऑफिसलाही जायचं आहे ना. त्यावर राजेश गौरीकडे पाहत तिला म्हणाले, पण बाळा, तू घरी चल ना. आता तुला अपार्टमेंटवर कशासाठी जायचं आहे? ते ऐकताच गौरीचा चेहरा गंभीर झाला आणि ती त्यांच्याकडे पाहत म्हणाली, नाही पप्पा, आता मी त्या घरात कधीच पाऊल ठेवणार नाही की तिथे कधी येणार नाही. त्या घरच्यांनी आणि तिथल्या लोकांनी मला कधीच स्वीकारलं नाही ना मला आपली मुलगी मानलं. म्हणूनच आता मला तिथे जायचं नाहीये, कारण तिथे गेल्यावर मला त्या लोकांचा सामना करावा लागेल ज्यांच्यामुळे आज माझं आयुष्य उद्ध्वस्त होण्याचं मार्गावर आलं आहे. अशा परिस्थितीत मला असं वाटत नाही की मी तिथे असावं आणि त्या लोकांना पाहून माझ्या तोंडातून किंवा मनात असं काही तळतळाट निघू नये जो त्यांच्यासाठी अजिबात चांगला नसेल. राजेजींना तिच्या बोलण्याचा अर्थ समजला आणि त्यानंतर त्यांनी गौरीला परत घरी घेऊन जाण्याचा हट्ट केला नाही. त्यांनी गौरीला लवली सोबत तिच्या अपार्टमेंटवर सोडलं आणि स्वतः आपल्या घरी निघून गेले. तिथे गौरी मात्र आपल्या मनातल्या मनात एक नवीन निर्णय घेत कधी झोपेचं आधीन झाले हे तिलाच समजलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी गौरी लवकर उठली. ती पटकन अंघोळ करून तयार झाली आणि घराबाहेर पडू लागली. लवली टेबलावर नाश्ता ठेवत होती. तिने गौरीला हॉलमधून घराबाहेर जाताना पाहिले तेव्हा ती थक्क झाली. तिने मागून आवाज दिला, गौरी, एवढ्या सकाळी कुठे चालली आहेस? तेही नाश्ता न करता? तुला कॉलेजला नाही जायचे का? तिचा आवाज ऐकून गौरी थांबली. तिच्याकडे पाहत ती घाईघाईने म्हणाली, मी अर्णवजींना भेटायला चालले आहे म्हणून आज कॉलेजला जाणार नाही. नाश्त्याचे म्हणशील तर मला आता भूक नाहीये. मी बाहेरच काहीतरी खाईन. तू माझी काळजी करू नकोस आणि घर व्यवस्थित लॉक करून कॉलेजला जा. एवढे बोलून लवलीचे काहीही न ऐकता ती पटकन घराबाहेर पडली. लवली तिच्याकडे आश्चर्याने पाहतच राहिली. मग ती स्वतःचे डोके हलवत स्वतःशीच म्हणाली, आजपर्यंत लोकांकडून फक्त ऐकले होते की प्रेमात पडलेल्या लोकांची भूक, ताण, झोप आणि चैन सगळे काही हिरावून जाते. पण आज हिची अवस्था पाहून खात्रीच पटली की त्या सर्वांचे बोलणे अगदी खरे आहे. वर पाहत पुढे म्हणाले, बस महादेवा, तुमच्याकडे एकच विनंती आहे. जितकी आनंदी होऊन ती इथून गेली आहे ना, तिच्या चेहऱ्यावरचा हा आनंद असंच टिकून ठेवा. आता तर तुम्ही फक्त असं काहीतरी चमत्कार करा ज्यामुळे तिच्या आणि जिजूंमध्ये सगळे काही नीट होईल आणि हे लोक नॉर्मली आपले आयुष्य जगू शकतील. खूप झाले आता ह्यांचे रुसणे फुगणे आणि एकमेकांपासून दूर राहणे. आता तुम्हीच त्यांच्यामधील गैरसमज संपवून टाका जेणेकरून हे दोघे आनंदाने एकत्र राहू शकतील. आनंदाने हसत ब्रेडवर जाम लावत पुढे म्हणाले, जेणेकरून मलाही लवकरच मावशी बनायची संधी मिळेल. एवढे बोलून ती स्वतःच्याच विचारांवर हसली आणि आपले काम संपवू लागले. दुसरीकडे देसाई मेन्शनमधील वातावरण खूप खराब होते. राजेश सकाळी लवकर उठून नाश्ता न करताच ऑफिसला निघून गेले होते. त्यांनी एकदाही विशाखाशी बोलण्याचा किंवा तिला पाहण्याचा प्रयत्न केला नव्हता. खरं तर रात्री सुद्धा ते घरी आल्यावर स्टडी रूममध्ये झोपले होते. सोबतच त्यांनी एका नोकराला सांगून आपले सामानही स्टडी रूममध्ये शिफ्ट करून घेतले होते आणि स्वतःसाठी वेगळी खोली तयार करायला सांगितली होती. त्यांच्या ह्या वागण्याने विशाखा खूप त्रस्त होती. ती एक दोनदा राजेश यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केली होती, पण त्यांनी विशाखाला पूर्णपणे इग्नोर केले होते. त्यातच रात्री जेव्हापासून विशाखा आणि अनुष्का अर्णवच्या घरातून परत आल्या होत्या तेव्हापासून अनुष्का तिच्या खोलीत होती आणि बाहेर आली नव्हती.
तिने रात्रीपासून स्वतःला खोलीत कोंडून घेतले होते. या गोष्टीमुळे विशाखा खूप काळजीत होती की कुठे अनुष्का काही चुकीचे पाऊल उचलणार नाही ना. जेव्हा सकाळचे 10 वाजले आणि तरीही अनुष्का खोलीबाहेर आली नाही, तेव्हा विशाखा आणखीनच अस्वस्थ झाली आणि ती अनुष्काशी बोलण्यासाठी तिच्या खोलीकडे निघाली. ती अनुष्काच्या खोलीसमोर आली आणि खोलीचा दरवाजा ठोठावू लागली. पण अनुष्काने आतून कोणताही आवाज दिला नाही आणि दरवाजाही उघडला नाही. ह्यामुळे तिला तिच्या मनात एक अनामिक भीती दाटून आली. विशाखा एका नोकराला सांगून अनुष्काचा खोलीची डुप्लिकेट चावी मागवली आणि मग तिने दरवाजा उघडला. अनु, हे काय चालले आहे? रात्रीपासून तू स्वतःला खोलीत का कोंडून ठेवले आहेस? आणि नाश्त्यासाठीही सकाळी काली आली नाहीस. काय झाले आहे तुला? असे म्हणत विशाखा जसे खोलीचा आत जाऊन लाईट ऑन केली आणि खोलीसमोर पाहिले, तसे तिचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. ती घाबरून वरडत स्वतःच्या तोंडावर हात ठेवला. अनुष्काच्या खोलीत सगळीकडे तिचे सामान विखुरलेले होते. इतकेच काय, तिने खोलीत ठेवलेले फुलदाणी सुद्धा जमिनीवर फेकून फोडले होते. पूर्ण जमिनीवर जागोजागी काचेचे तुकडे पसरले होते, तर कुठे फुले विस्करली होती. तिथेच अनुष्का बेडजवळ जमिनीवर टेकून बसली होती आणि तिच्या सभोवताली तिच्या बेडच्या उशांमधील कापूस विखुरलेला होता. तिचे केस विस्कटलेले होते. रडल्यामुळे डोळ्यांचे काजळ तिच्या चेहऱ्यावर पसरले होते. तिने आपल्या ओठांवरील लिपस्टिक हाताने अशा प्रकारे घासली होती की ती तिच्या ओठांच्या आजूबाजूला सगळीकडे पसरली होती. यावेळी अनुष्काची अवस्था खूप वाईट दिसत होती. कदाचित एखाद्या लहान मुलाने तिला पाहिले असते तर तो तिला भूत समजून नक्कीच घाबरून पळून गेला असता. तेवढ्यात विशाखाचं पाठीमागून एक नोकरानी अनुष्काचं खोलीत आली. अनुष्काला पाहून तिच्या तोंडून किंकाळीच फुटली. तिचा आवाज ऐकून अनुष्काने आपल्या रागाने लाल झालेल्या डोळ्यांनी दरवाजाकडे, त्या नोकरानी आणि विशाखाकडे पाहिले आणि मग रागीट एकदम खडक आवाजात त्यांना म्हणाले, काय झाले? तुम्ही दोघी एवढ्या का ओरडत आहात? काय एखादे भूत वगैरे पाहिले का? तेव्हा ती नोकरांनी स्वतःशीच पुटपुटली, भूत नाही, भर दुपारी चटकीन पाहिली. तिचे बोलणे ऐकून विशाखा वळून रागाने तिच्याकडे पाहिले, तशी ती नोकरानी घाबरत म्हणाली, सॉरी मॅडम, ते चुकून जीभ घसरली. असे म्हणून ती पटकन खोलीबाहेर निघून गेली. तिच्या जाण्यानंतर विशाखा पुन्हा अनुष्काकडे वळून तिची काळजी करत तिच्याकडे पावले टाकत म्हणाली, अनु, हे सगळे काय आहे? खोलीची ही अवस्था आणि स्वतःची ही काय हालत करून ठेवली आहेस तू? तू वेडी आहेस का? कोणी स्वतःसोबत असे करते का? तुला माहीत आहे, तो खोली बाहेर न आल्यामुळे मी किती घाबरले होते. माझ्या मनात सारखी एकच भीती येत होती की कुठे तू स्वतःला काही दुखापत तर करून घेतली नाहीस ना. असे म्हणत ती अनुष्का जवळ जाऊन बसली आणि तिचे हात पकडून वरपासून खालपर्यंत निरखून पाहू लागली की कुठे तिला दुखापत तर झाली नाही ना. विशाखाचे बोलणे ऐकून अनुष्काने पुन्हा आपल्या समोर जमिनीवर पडलेल्या अर्णवच्या फोटोकडे पाहिले. ती अतिशय रागीट व कडक आवाजात विशाखाला म्हणाली, माझ्या ह्या अवस्थेला मी स्वतः जबाबदार नाहीये आई, तर हा अर्णव जबाबदार आहे. याने मला कुठेच ठेवले नाही. जगासमोर मला इतके वाईट बनवले की आता मी कुणासमोरही जाऊ शकत नाही, कुणाच्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकत नाही. हे फक्त आणि फक्त या अर्णवमुळे झाले आहे. त्याने ह्या गौरीसाठी पूर्ण जगासमोर माझा अपमान केला. माझ्या बाबांच्या नजरेत मला असे पाडले की आता ते माझा तिरस्कार करतात. ह्याला तर मी सोडणार नाही. याने जे काही केले आहे ना, त्यासाठी त्याला खूप पश्चाताप करावा लागेल. तेव्हा याला जाणीव होईल की अनुष्का देसाईशी पंगा घेऊन त्याने किती मोठी चूक केली आहे. एवढे बोलून ती आपल्या रागाने लाल झालेल्या डोळ्यात आग घेऊन अर्णवच्या फोटोकडे पाहू लागली. यावेळी तिच्या चेहऱ्यावर काहीतरी विचित्र भाव होते, जणू ती एखादी सायको झाली असावी. तिच्या चेहऱ्यावरील हे भाव पाहून विशाखा खूप घाबरली. अनुष्काच्या बोलण्यातून तिला काहीतरी अघटित घडण्याची शंका येत होती.
आता तिला कोणत्याही परिस्थितीत असे वाटत नव्हते की अनुष्काने अर्णवकडून बदला घेण्याच्या नादात कोणतेही चुकीचे पाऊल उचलावे, कारण त्यानंतर अनुष्काचे आयुष्य फक्त आणि फक्त उद्ध्वस्तच होणार होते. हाच विचार करून विशाखा अनुष्काला समजवण्याचं सुरात म्हणाली, अनु, शांत हो प्लीज. बघ, इतका राग करू नकोस. अनेकदा रागाच्या भरात घेतलेले निर्णय खूप वाईट ठरतात, जे लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करतात. आणि मला असे मुळीच वाटत नाही की तू तुझ्या रागाच्या भरात असे कोणतेही पाऊल उचलावेस ज्यामुळे तुझे आयुष्य उद्ध्वस्त होईल. म्हणूनच प्लीज तू शांत हो. राहिला प्रश्न अर्णवचा, तर खड्ड्यात गेला तो. आपल्याला त्याने काही फरक पडत नाही. मी त्याच्यापेक्षा चांगला मुलगा तुझ्यासाठी शोधून आणेन, जो तुला अगदी डोक्यावर घेऊन ठेवेल. पण प्लीज तू ही बदल्याची भावना तुझ्या मनातून काढून टाक. आणि ती एवढेच बोलू शकली होती की अनुष्काने तिला स्वतःपासून दूर केले. तिने रागाने नाही असं नकार देत अर्णवच्या फोटोकडे रागाने पाहिले आणि म्हणाली, नाही आई, अजिबात नाही. मी ह्या अर्णवला आणि त्याच्या ह्या वागण्याला कधीच विसरू शकत नाही. त्याने त्या गौरीसाठी मला सोडले, ज्या मुलीचा मला सगळ्यात जास्त तिरस्कार होता. तिच्यासाठी त्याने इतक्या लोकांसमोर माझा अपमान केला आणि माझ्या प्रेमाचा धिक्कार केला. याला तर मी आता कोणत्याही किमतीत सोडणार नाही. तसेही जी गोष्ट माझी होऊ शकत नाही ती मी दुसऱ्या कुणाचीही होऊ देणार नाही. आणि ही गौरी, हिला सुद्धा मी सोडणार नाही. हिला फार छंद आहे ना माझ्याकडून माझ्या गोष्टी हिरावून घेण्याचा. हिने आधी माझ्याकडून माझ्या बाबांना हिरावून घेतले, माझ्या सगळ्या गोष्टीवर स्वतःचा हक्क दाखवला आणि आता हिने माझे प्रेम, माझा अर्णव सुद्धा माझ्यापासून दूर केला. हिला सुद्धा आता याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे म्हणत ती रागाने उठली आणि विशाखाचे काहीही न ऐकता बाथरूमच्या दिशेने निघून गेले. तिथे तिच्या पाठीमागे विशाखा हताश काळजीत पडल्यासारख्या डोक्याला हात लावून बसली आणि तिच्याकडे पाहतच राहिली. अनुष्काच्या बोलण्यातून तिला पुढे येण्याच्या वादळाची जाणीव झाली होती, जे नक्कीच त्या सगळ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणार होते. दुसरीकडे अर्णव आपल्या ऑफिसमध्ये केबिनमध्ये बसून काम करत होता, तर गौरी सकाळपासून बाहेर वेटिंग एरियामध्ये बसून त्याला भेटण्याची वाट पाहत होती, कारण तिच्याकडे अर्णवला भेटण्याची अपॉइंटमेंट नव्हती, ज्यामुळे ती अर्णवला भेटू शकत नव्हती. तिने अनेकदा अर्णवच्या असिस्टंटशी बोलण्याचा प्रयत्न केला होता, पण तोही सध्या अर्णवच्या ऑर्डरमुळे हतबल होता. खरं तर अर्णवला माहीत होते की गौरी त्याला भेटायला आली आहे, पण त्याने मुद्दाम गौरीला इग्नोर केले होते. सोबतच त्याने आपल्या असिस्टंटला कडक वॉर्निंग दिली होती की त्याने गौरीला केबिनमध्ये घेऊन येऊ नये आणि जर गौरीने भेटण्याबद्दल विचारले तर अपॉइंटमेंटचे बहाणे करावेत. यामुळे अर्णवच्या ऑर्डरमुळे कोणी इच्छा असूनही गौरीची मदत करू शकत नव्हते. अशाच प्रकारे सकाळपासून दुपार झाली होती आणि गौरी अजूनही अर्णवला भेटण्याच्या प्रतीक्षेत बाहेरच बसून होती. तिने सकाळपासून एक कप कॉफीशिवाय काहीही खाल्ले नव्हते. हे पाहून अर्णवचा असिस्टंट काही फाईल्स घेऊन अर्णवच्या केबिनमध्ये गेला. त्याने फाईल अर्णवकडे दिली आणि तो तिथेच उभा राहिला. तेव्हा अर्णव त्याच्याकडे पाहत म्हणाला, काय झाले, इथे का उभा आहेस? फाईल ठेवलीस ना, मग आता जा इथून, की अजूनही तुला काही सांगायचे आहे? तेव्हा त्याच्या असिस्टंटने धीर करून त्याच्याकडे पाहत म्हणाला, सर, त्या गौरी मॅडम सकाळपासून तुमची वाट पाहत आहेत. प्लीज तुम्ही एकदा त्यांना भेटून घ्या. तुमची भेट घेण्याचं प्रतीक्षेत त्या इथून कुठेही गेल्या नाहीत, की त्यांनी काही खाल्ले पिलेही नाहीये. म्हणूनच प्लीज. तो एवढेच बोलू शकला होता की अर्णवने त्याला हात दाखवून गप्प केले आणि मग रागीट नजरेने त्याच्याकडे पाहत म्हणाला, तुला तिची जरा जास्तच काळजी वाटत नाहीये का? तू सारखी सारखी तिची तक्रार घेऊन माझ्याकडे येत आहेस. विसरू नकोस, मी तुझा बॉस आहे. त्यामुळे तुला माझ्या ऑर्डर्स फॉलो करावे लागतील आणि जसे मी सांगेन तसेच करावे लागेल, समजले? म्हणूनच जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत ती मुलगी इथे येणार नाही. आता ह्यासाठी ती माझी वाट पाहत सकाळपासून संध्याकाळपर्यंत बसून राहो किंवा दिवसभर उपाशी तपासी राहो,
मला तिच्याशी किंवा तिच्या असण्याने काहीही फरक पडत नाही. तू जाऊन आपले काम कर, नाहीतर तुझ्यासाठी ते चांगले होणार नाही. एवढे बोलून तो आपले काम करू लागला. त्याचे बोलणे ऐकून असिस्टंट शांतपणे नाही अशा अर्थाने डोके हलवत केबिन बाहेर आला आणि स्वतःचेच पुटपुटत म्हणाला, बोलत तर असे आहेत जणू ती मुलगी यांच्यासाठी कोणी अनोळखी आहे. आणि काय म्हणाले, त्यांना तिच्या असण्याने काही फरक पडत नाही. तोंड वाकडे करत पुटपुटला, बर, जर असे आहे तर मग सकाळपासून CCTVच्या माध्यमातून तिच्यावर का लक्ष ठेवून आहात? आणि मला काय माहित नाहीये का की गौरी मॅडमसाठी कॉपी स्वतः ह्यांनीच पाठवली होती आणि आता असे दाखवत आहे जणू त्यांना तिची अजिबात काळजीच नाहीये. काय मी यांना ओळखत नाही? सकाळपासून गौरी मॅडमने काही खाल्ले नाही, तर ह्याने सुद्धा लंच केलेला नाहीये. माहीत नाही यांचा राग कसा आहे, जो आपल्या नाराजीमध्ये मॅडम सोबत स्वतःलाही त्रास देत आहे. देवच वाचवो अशा रागीट माणसापासून. माहीत नाही मॅडम यांना कशा सहन करत असतील. तिथे असिस्टंट गेल्यानंतर अर्णवने पुन्हा आपला लॅपटॉप उघडला आणि तो परत वेटिंग एरियामध्ये पाहू लागला. जिथे गौरी बसली होती तो चिडून स्वतःशीच म्हणाला, ही चालली का नाहीये? इतक्या वेळात आतापर्यंत तिला समजले असेल की मी मुद्दामून तिला भेटू इच्छित नाहीये. मग ती अजूनही इथे का थांबली आहे? खूप हट्टी झाली आहे ही मुलगी, पण माझ्यापेक्षा जास्त नाही. काही हरकत नाही, तुला इथे बसून माझी वाट पाहायची आहे ना, तर पाहत राहा. मी पण बघतो तुझ्याकडे. तुझ्यामध्ये अजून किती धीर बाकी आहे. दुसरीकडे एक शिपाई आपल्या हातात पाण्याचा ग्लास घेऊन गौरीपाशी आला आणि तो ग्लास तिच्याकडे करत म्हणाला, हे घ्या मॅडम, तुम्ही खूप वेळापासून इथे बसला आहात. तुम्हाला तहान लागली असेल, पाणी पिऊन घ्या. तसेही सर अजून फ्री झालेले नाहीत, त्यामुळे कदाचित तुम्हाला त्यांची अजून वाट पाहावी लागू शकते. गौरीला इतक्या वेळापासून अर्णवची वाट पाहताना तहानही लागली होती, म्हणूनच तिने कोणतेही संकोच न बाळगता तो पाण्याचा ग्लास घेतला. तेव्हा त्या शिपायाने हळूच तिच्या हातात एक चिठ्ठी सुद्धा दिली. गौरीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले तेव्हा त्याने अर्णवच्या असिस्टंटकडे इशारा केला. गौरीने जेव्हा त्या बाजूला पाहिले तेव्हा त्या असिस्टंटने गौरीला खून करून ती चिठ्ठी वाचायला सांगितली. यावर गौरीने आधी पाणी पिऊन घेतले आणि मग ती चिठ्ठी उघडून पाहिली. गौरी मॅडम, तुम्ही प्लीज घरी निघून जा, कारण अर्णव सर तुम्हाला भेटू इच्छित नाहीत. मी त्यांना तुमच्याबद्दल अनेकदा सांगितले आणि विनंती केली, पण ते कदाचित तुमच्यावर इतके जास्त नाराज आहेत की ते आपल्या शब्दावर ठाम आहेत आणि मुद्दाम तुम्हाला त्रास देत आहेत. म्हणूनच प्लीज आता तुम्ही त्यांची वाट पाहणे सोडून द्या आणि घरी जा. त्यानंतर गौरीने त्या चिठ्ठीच्या मागे काहीतरी लिहिले आणि ती चिठ्ठी परत त्या शिपायाला देऊन टाकली. मग ती शांतपणे आपल्या जागेवर जाऊन बसले. पण बसताच तिने एक नजर कॅमेऱ्याकडे नक्की पाहिले, जणू काही ती या क्षणी अर्णवकडेच पाहत असावी. तिकडे शिपायाने ती चिठ्ठी नेऊन असिस्टंटला दिली तेव्हा तो चिठ्ठी उघडून वाचू लागला. तुम्ही माझी काळजी करू नका, मला माहीत आहे की ते मला मुद्दाम त्रास देत आहेत, म्हणूनच मी सुद्धा मुद्दाम त्यांच्या प्रतीक्षेत येथे बसून राहिले आहे. नाहीतर कोणाची इतकी हिंमत नाही जी अर्णव शिंगाणेचा पत्नीला त्यांच्या केबिनमध्ये जाण्यापासून रोखू शकेल. मी फक्त ह्यासाठी शांत आहे जेणेकरून मी त्यांचा मर्जीविरुद्ध काहीही केल्याने त्यांचा राग आणखी वाढू नये. ते वाचून ओठांवर हसू आले. दोघंही सारखेच आहेत, हट्टी, आणि असं मनाशीच विचार करत तो आपले काम करू लागला. बघता बघता संध्याकाळ झाली आणि जेव्हा गौरी आपल्या जागेवरून हलली नाही तेव्हा अर्णवला राग येऊ लागला. त्याने फोन करून आपल्या असिस्टंटला जवळ बोलावले आणि त्याला सांगितले, आज ऑफिस लवकर बंद होईल, त्यामुळे सर्वांना सांगून दे की त्यांना लवकर सुट्टी देण्यात आली आहे. मी सुद्धा लवकर घरी निघालो आहे. तू सर्व फाईल्स व्यवस्थित सांभाळून ठेवून घरी जा. उरलेले काम मी उद्या येऊन करेन. एवढे बोलून तो आपल्या केबिनमधून बाहेर पडला. अर्णव पार्किंग एरियामध्ये आपल्या गाडीजवळ आला आणि गाडीचा दरवाजा उघडण्यासाठी त्याने आपला हात पुढे केलाच होता. तितक्यात कोणीतरी त्याचा हात पकडला. तो स्पर्श जाणवताच अर्णवने
नजर वर करून समोर पाहिले तर गौरी त्याचा हात धरून उभी होती. अर्णवने तिच्याकडे पाहत आधी तिचा हात झटकला आणि मग तिला म्हणाला, काय प्रॉब्लेम आहे तुझा? का त्रास देत आहेस मला? सकाळपासून बघतोय ऑफिसमध्ये येऊन बसली आहेस. तुला काही कामधंदा नाही आहे का? जी मला त्रास देण्यासाठी सकाळीच ते निघून आलीस? त्याचे बोलणे ऐकून गौरी अर्णवकडे पाहत त्याला म्हणाली, बर, तर तुम्हाला माहीत होते की मी सकाळपासून तुमच्या ऑफिसमध्ये आहे आणि तुम्हाला भेटण्यासाठी तुमची वाट पाहत आहे. तरीही तुम्ही मुद्दाम मला भेटला नाहीत, हो ना? तिचे बोलणे ऐकून अर्णवने तिच्यावरून आपली नजर हटवली आणि समोर पाहत तो म्हणाला, मिस गौरी, हे माझे ऑफिस आहे. कोणतीही प्रेक्षणीय जागा किंवा हॉटेल नाही की कोणीही उठून इथे निघून यावे. आणि तुम्हाला भेटण्याचा विषय असेल तर तुमच्याकडे अपॉइंटमेंट होती का? नाही ना? हे बघा, मी इतका बिझी असतो की माझ्याकडे कुणासाठी असा फालतू वेळ नाही आहे की मी अपॉइंटमेंटशिवाय प्रत्येकाला भेटत फिरेन. जर तुम्हाला माझ्याशी बोलायचे असेल तर माझ्या असिस्टंटशी बोलून अपॉइंटमेंट फिक्स करा. आता तुम्ही जाऊ शकता. नाव एक्सक्यूज मी, मला उशीर होते. एवढे बोलून तो कारचा दरवाजा उघडू लागला तेव्हा गौरी त्याच्याकडे पाहत म्हणाले, तुम्ही माझ्यावर आता इतके नाराज आहात का की 2 मिनिटे माझ्याशी बोलूही शकत नाही? यावर अर्णव आपल्या डोळ्यावर गॉगल चढवत तिला म्हणाला, नाराजगी आणि राग आपुलकीच्या लोकांवर दाखवला जातो, परक्यांवर नाही. आणि मला नाही वाटत की आपल्यामध्ये असे कोणतेही नाते आहे ज्यामुळे मी तुमच्यावर नाराजगी दाखवेन. एवढे बोलून तो आपल्या कारमध्ये बसू लागला तेव्हा गौरीने अचानक पुढे होऊन पुन्हा एकदा त्याचा हात पकडला आणि डोळ्यात अश्रू आणून ती त्याला म्हणाली, अर्णवजी, आय एम सॉरी. प्लीज माझ्या चुकांसाठी मला माफ करा. मी तुमच्याशी प्रॉमिस करते यापुढे माझ्याकडून अशी चूक कधीच होणार नाही. मी कधीही तुमचे मन दुखवणार नाही. तिचे बोलणे ऐकून अर्णवच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलले. त्याच्या हाताच्या मुठी घट्ट आवळल्या गेल्या आणि तो आपले डोके फिरवून गौरीकडे पाहू लागला, जिने आपले डोके खाली झुकवले होते. अर्णव तिच्याकडे वळला आणि 2 पावले चालत तिच्या अगदी जवळ आला. गौरीने जेव्हा त्याची पावले स्वतःच्या दिशेने वाढताना पाहिली तेव्हा ती मोठ्या आशेने त्याच्याकडे पाहू लागले. तिथेच अर्णव तिच्या अगदी जवळ येऊन उभा राहिला आणि एकटक तिच्या चेहऱ्याकडे पाहत तिला म्हणाला, तुला माझी माफी हवी आहे? गौरीने त्याच्याकडे पाहत पोकारार्थी मान हलवले तेव्हा अर्णव पुढे म्हणाला, पण का? पण का हवी आहे तुला माझी माफी? अखेर असे काय आहे कारण ज्यासाठी तुला माझ्या माफीची इतकी गरज पडली? अखेर का महत्वाची आहे माझी माफी तुझ्यासाठी? काय मिळून जाईल तुला माझ्या माफीमुळे? तेव्हा गौरीने काही क्षणांसाठी त्याच्या डोळ्यात पाहिले आणि मग ती त्याला म्हणाली, शांतता. शांतता मिळेल मला तुमच्या माफीमुळे. मनाला शांतता लाभेल जेव्हापासून तुम्ही माझ्यावर नाराज आहात आणि सत्य माझ्या समोर आले आहे. तेव्हापासून मला असे वाटत आहे की माहीत नाही मी काय मोठे पाप केले आहे तुमच्यासोबत. माझ्या मनावर मला एक ओझे जाणवत आहे. तुमची ही अशी पाठ फिरवलेली आणि परकी नजर माझ्याकडून सहन होत नाहीये. म्हणूनच फक्त तुमच्याकडे माफी मागते जेणेकरून माझ्या मनाला शांतता मिळेल. जर तुम्ही मला माफ नाही केले तर मी आयुष्यभर शांततेने जगू शकणार नाही. तिचे बोलणे ऐकून अर्णवने 2 क्षणासाठी आपले डोळे बंद केले आणि आपल्या मुठी घट्ट आवळल्या. लगेच तो हलकासा हसला, पण त्याच्या हसण्यात राग साफ दिसत होता. तो हसतच गौरीला म्हणाला, हा हा तुझ्यासोबत राहून मी सुद्धा गैरसमजाचं बळी ठरू लागलो आहे. तुला माहीत आहे, एका क्षणासाठी मला असे वाटले होते की तू माझ्याकडे माफी यासाठी मागतेस कारण तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली आहे. तुला समजले आहे की तू मुद्दाम माझ्या प्रेमाचा धिक्कार करून किती मोठी चूक केलीस. पण माझा गैरसमज होता. तू इथे माझ्याकडून माझी माफी घेण्यासाठी नाही तर स्वतःची शांतता मिळवण्यासाठी आली आहेस, जेणेकरून तू इथून पुढे शांततेत जगू शकशील. आणि मी मूर्ख पुन्हा एकदा तुला चुकीचे समजून बसलो होतो. असो, काही हरकत नाही.
तू भले माझ्यावर प्रेम केले नसेल, पण मी तर केले होते ना खऱ्या मनापासून. म्हणूनच मी तुझी ही इच्छा पूर्ण करेन. शांतता हवी आहे ना तुला? तर जा, दिली तुला शांतता. करून टाकले तुला माफ. आता आरामात आनंदाने आपले आयुष्य जग आणि पुन्हा कधी माझ्या समोर येऊ नकोस, जेणेकरून तुझ्या गेल्यानंतर मी सुद्धा शांततेत जगू शकेन. तिकडे अर्णवचे बोलणे ऐकल्यानंतर गौरी थक्क झाली आणि त्याच्या शब्दांचा अर्थ समजून तिचे डोळे मोठे झाले. ती अर्णवकडे पाहत गाईगाईने त्याचा हात पकडून त्याला म्हणाले, नाही अर्णवजी, तुम्ही मला चुकीचे समजत आहात. तुम्ही माझे बोलणे समजून घेत नाही आहात. मला हे सांगायचे आहे की. पण तिचे बोलणे पूर्ण होण्याआधीच अर्णवने रागाने तिचा हात झटकला आणि तो आपल्या गाडीत बसला. गाडीत बसताच एकही क्षण न गमावता त्याने गाडी सुरू केली आणि तो तिथून निघून गेला. इकडे गौरी मागे राहून वरडतच राहिली, अर्णवजी, माझे बोलणे ऐका. अर्णवजी, थांबा प्लीज, थांबा ना. मला माझे बोलणे पूर्ण तर करू द्या. पण तोपर्यंत अर्णवची गाडी तिच्या डोळ्यासमोरून गायब झाली होती. ती डोळ्यात अश्रू आणून ज्या दिशेने अर्णवची गाडी गेली होती तिकडे पाहत स्वतःशीच म्हणाले, माझ्याबद्दल तुमच्या मनात इतकी नाराजगी की आता तुम्ही माझे पूर्ण बोलणे ऐकून घ्यायलाही तयार नाही. तुम्ही बोलून तर गेलात की तुम्ही मला माझी शांतता देत आहात, पण जेव्हा तुम्हीच माझ्यापासून दूर आहात तर मला शांतता कुठून मिळणार? कारण माझी शांतता आता तुम्ही स्वतः बनला आहात. माझे आयुष्य तर तुम्ही स्वतः बनला आहात. तुमच्यापासून दूर राहून मी आयुष्य जगणार नाही, तर फक्त ते कंटत राहीन, ती सुद्धा एक जिवंत प्रेत बनून. गौरी काही वेळ तिथेच उभी राहून अर्णवचा राग कसा घालवायचा ह्याचा विचार करत राहिली आणि मग अंधार पडलेला पाहून ऑटो पकडून तिथून निघून गेली. अशाच प्रकारे दिवस सरू लागले. वेळ आपल्या वेगाने पुढे जाऊ लागली, पण अर्णवची नाराजगी अजूनही तशीच होती. गौरी त्याला जितकी मनवण्याचा प्रयत्न करायची तो तितका जास्त रागून तिच्यापासून दूर जायचा. गौरी त्याला मनवण्यासाठी कधी ऑफिसला जायची तर कधी सकाळीच तो ऑफिसला जाण्यापूर्वी शिंगानिया मेन्शनमध्ये पोचायची आणि त्याच्यासाठी स्वतःच्या हाताने नाश्ता तयार करायची. ती गोष्ट वेगळी होती की अर्णव ना तिच्या हाताचा नाश्ता करायचा ना त्याने गौरीला एक वेळही आपल्या खोलीत येऊ दिले होते. गौरीच्या ह्या प्रयत्नांमध्ये आता सुनीता, आजोबा आणि अगदी संपूर्ण कुटुंब सुद्धा अर्णवला मनवण्यासाठी तिला साथ देऊ लागले होते. शेवटी त्या लोकांनाही वाटत होते की त्यांचा मुला सुनेमधील दुरावा लवकर संपावं आणि त्यांच्या सर्व काही लवकर ठीक व्हावे, जेणेकरून कुटुंबातील सर्व सदस्य सुखाने राहू शकतील. सुनीता ह्यांनी गौरीला कित्येक वेळा शिंगानिया मेन्शनमध्ये येऊन राहण्यासाठी सांगितले होते, कारण रोज येण्या जाण्यात तिला त्रास व्हायचा. पण गौरी ती कदाचित अर्णवच्या पुढाकाराची वाट पाहत होती. तिची इच्छा होती की जेव्हा ती अर्णवला मनवेल तेव्हा तो स्वतः तिला आपल्यासोबत ह्या मेन्शनमध्ये घेऊन येईल. म्हणूनच तिने त्यांचे ऐकले नव्हते. तिकडे अर्णव गौरीसोबतचे आपले नाते तोडण्याचं हट्टाला पेटला होता. म्हणूनच त्याने घटस्फोटाची कोर्टात अर्जही केला होता, ज्याचे अजूनपर्यंत कोणतेही अपडेट आले नव्हते. पण आता त्या बिचाऱ्याला हे कोण सांगणार की गौरीने आजोबांसोबत मिळून फॅमिली लॉयरशी बोलून तो घटस्फोट कॅन्सल करून घेतला होता, ज्याची त्याला काडी मात्र म्हणजे कानोकान खबर नव्हती. सकाळची वेळ होती जेव्हा अर्णव तयार होऊन ऑफिससाठी निघून गेला होता. तो जसा आपल्या गाडीत बसला आणि त्याने ड्रायव्हरला गाडी पुढे नेण्यास सांगितले तसे ड्रायव्हरने काहीही न बोलता समोर पाहत गाडी पुढे वाढवली. तिकडे अर्णव मागेला आपला लॅपटॉप उघडून त्यात काम करू लागला. तितक्यात एक अत्यंत परिचित असा सुगंध त्याच्या नाकापाशी येऊन रेंगाळला. त्यासोबतच एक ओळखीची जाणीव त्याला स्पर्श करून गेली. एका क्षणासाठी त्याला असे वाटले की जणू गौरी त्याच्या सोबतच आहे. त्याने आपली नजर वर करून गाडीत इकडे तिकडे पाहिले. नंतर त्याने बाजूच्या पॅसेंजर सीटवर पाहिले तर तिथे कोणीच नव्हते. हे पाहून त्याने नकारार्थी मान हलवली आणि स्वतःशीच म्हणाला, वाटतंय काही दिवसांपासून त्या मुलीच्या वागण्यामुळे ती आता पुन्हा माझ्या डोक्यावर परिणाम करू लागली आहे.
पण ह्यावेळी नाही. आता मी तिला स्वतःवर हावी होऊ देणार नाही. यावेळी मी गौरीला माझ्या मनावर किंवा माझ्या डोक्यावर अजिबात ताबा मिळवू देणार नाही, ज्याच्यामुळे नंतर पुन्हा मला त्रास होईल. हो, हे खरे आहे की मी तुझ्यापासून दूर राहू शकत नाही आणि एक दिवस स्वतः तुला माझ्यासोबत घेऊन येईन, पण त्याआधी तुला माझ्या चुकीची जाणीव करून देईन. आणि जर मी असे करू शकलो नाही तर मग कायमचं तुझ्यापासून दूर निघून जाईन, आयुष्यात कधीही तुझ्यासमोर येणार नाही. तितक्यात त्याच्या कानावर एक आवाज आला, तुम्हाला माझ्यापासून दूर जाण्याची काहीच गरज नाही आहे अर्णवजी, कारण मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. फक्त तुम्हीच ही गोष्ट समजून घेत नाही आहात. याच कारणामुळे तुम्ही स्वतःलाही आणि मलाही त्रास देत आहात. अर्णवने दचकून चारही बाजूंना पाहिले, पण त्याला कोणीच दिसले नाही. तितक्यात अचानक गाडी थांबली. अर्णवने तेव्हा कुठे लक्ष दिले की हा रस्ता त्याचा ऑफिसचा रस्ता नव्हता, शिवाय त्यांची गाडी एका टेकडीवर येऊन थांबली होती. हे पाहून त्याने रागाने ड्रायव्हरकडे पाहिले आणि त्याला म्हणाला, धीरज, तो गाडी टेकडीवर का? तो एवढेच बोलू शकला आणि अचानक तो थक्क झाला. त्याचे डोळे मोठे झाले. समोर ड्रायव्हिंग सीटवर त्याचा ड्रायव्हर धीरज नव्हता, तर गौरी बसलेली होती. ती हसतमुख चेहऱ्याने त्याच्याकडे पाहत होती. तिने आपल्या डोक्यावर ड्रायव्हरची टोपी घातली होती. सोबतच धीरजचा युनिफॉर्मही घातला होता. त्यामुळे अर्णवला गौरी त्याच्यासोबत असल्याचं जराही माहीत लागला नव्हता, कारण गाडीत बसताना त्याने ड्रायव्हिंग सीटवर कोण बसले आहे ह्याकडे लक्षच दिले नव्हते. इकडे गौरीच्या ह्या प्लॅनमध्ये घरातील सर्व सदस्यांसह धीरज शुद्ध सामील होता. अर्णव तिच्याकडे पाहत रागाने म्हणाला, गौरी, हे काय मूर्खपणा आहे आणि तू इथे काय करत आहेस? धीरज कुठे आहे आणि इथे टेकडीवर येण्याचा काय अर्थ आहे? मला ऑफिसला जायचे होते, मूर्ख कुठले. तुला माहीत तरी आहे का आज माझी किती महत्त्वाची मीटिंग आहे आणि तू मला इथे घेऊन आलीस. जर आज तुझ्यामुळे माझी मीटिंगला उशीर झाले ना तर मी तुला सोडणार नाही. एवढे बोलून तो दरवाजा उघडू लागला, पण तो त्याच्याकडून उघडत नव्हता. तिकडे गौरी आपले हात छातीवर बांधून हसतमुख चेहऱ्याने सीटला डोके टेकून डोळे बंद करून बसली होती. तितक्यात अर्णवने रागवत आणि दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत तिला म्हणाला, हा दरवाजा का उघडत नाहीये? तू गाडी लॉक का केली आहेस? उघड. वेडी बिडी आहेस का तू? मला मीटिंगला जायचे आहे मूर्ख. तू तुझ्या ह्या मूर्खपणाच्या हरकत करून माझा वेळ वाया घालवत आहेस. म्हणूनच तुझा हा वेडेपणा बंद कर आणि गाडी उघड, नाहीतर माझे इतके वाईट कोणी असणार नाही. पण गौरीने त्याचे काहीच ऐकले नाही आणि ती आरामशीर तसेच हसत त्याला म्हणाले, मीटिंगची काळजी तुम्ही करू नका. ते बाबा आणि काका सांभाळून घेतील. मी त्यांच्याशी बोलले आहे. राहिली गोष्ट ही गाडी उघडण्याची, तर ती आता उघडणार नाही तोपर्यंत तुम्ही माझे पूर्ण बोलणे ऐकून घेत नाही आणि मला माफ करत नाही. गौरी, तुझे डोकं खराब झाले आहे का ग? तुझे ह्या बालिशपणा बंद कर. वेडी झाली आहेस का? अर्णव तिच्यावर वरडतच म्हणाला. गौरीचे बोलणे ऐकून त्याला त्याचा खूप राग आला होता. तिकडे गौरीने जेव्हा त्याचे बोलणे ऐकले तेव्हा तिने आपले डोळे उघडले आणि मागे वळून आपल्या गडद डोळ्यांनी अर्णवकडे पाहत एक मनमोहक हास्य पसरवून ती म्हणाली, हो, झाले आहे मी वेडी तुमच्यासाठी, तुमच्या प्रेमात. पण तुम्ही तर आपला राग संपवायलाच तयार नाही आहात ना, आपली नाराजी कमी करत आहात. मग मी तरी काय करू? मला हाच मार्ग स्वीकारावा लागेल ना? मी कितीतरी वेळा तुम्हाला मनवण्याचा प्रयत्न केला, किती वेळा समजावले, पण समजावून घेणे तर दूरच, तुम्ही माझे पूर्ण बोलणे ऐकायलाही तयार नाही आहात. म्हणूनच जोपर्यंत आज तुम्ही माझे बोलणे ऐकून घेत नाही आणि मला माफ करत नाही, तोपर्यंत ना तुम्ही इथून कुठे जाऊ शकाल ना मी तुम्हाला इथून कुठे जाऊ देईन. मग त्यासाठी मला तुम्हाला ह्या गाडीत बंद करून ठेवावे लागेना. तिचे बोलणे ऐकून अर्णव रागाने तिच्याकडे पाहू लागला. तेव्हा गौरीने त्याच्याकडे पाहत डोळा मारला, ज्यावर अर्णवने आपली नजर दुसरीकडे वळवली. इकडे गौरी हलकेच हसली. तिने पुढे वळून बाजूच्या शीटवरून टिफिन उचलला आणि तो उघडू लागले. त्यामुळे काण्याचा सुगंध संपूर्ण कारमध्ये पसरला. अर्णवने तिरक्या नजरेने समोर पाहिले तर गौरीने
पराठ्याचं एक घास स्वतःच्या तोंडात टाकला होता आणि खात खाताच अर्णवकडे मागेहून पाहत ती म्हणाली, पराठे खाणारा का? तुमच्या आवडीचे बटाट्याचे पराठे आहेत आणि सोबत तुमच्या आवडता हलवा सुद्धा आहे. आणि मला माहीत आहे की तुम्ही अजून नाश्ता केलेला नाही, तर मग आज सोबतच ब्रेकफास्ट का करू नये? काय म्हणताय तुम्ही? अर्णवने काहीच उत्तर दिले नाही आणि आपली नजर फिरवून तो खिडकी बाहेर पाहू लागला. हे पाहून गौरी हसली. मग तो टिफिन घेऊन शीटच्या मधोमध असलेल्या जागेतून पुढे होऊन थेट अर्णवच्या सीटवर आले. हे पाहून अर्णव सरकून खिडकीच्या बाजूला जाऊन बसला. तिकडे गौरी अर्णवच्या दुसऱ्या बाजूला अगदी जवळ येऊन बसली आणि तिने मध्ये टिफिन ठेवला. तिने काण्याचं एक घास अर्णवच्या तोंडासमोर केला तेव्हा अर्णवने तिचा हात झटकून दिला. हे पाहून गौरीला वाईट वाटले, पण तरीही ती हसू लागली आणि तिने तो घास स्वतःच्या तोंडात टाकला. आहा हा, काय चव आहे! आजच्या आधी कदाचितच मी इतके टेस्टी पराठे बनवले असतील. वाव गौरी, आज तू तर कमाल केलीस, असे म्हणत ती अर्णवला चिडवत स्वतःचा नाश्ता करू लागली. तिकडे अर्णवला भूक लागली होती, पण तो रागाच्या भरात गौरीच्या हाताने खाणार नव्हता. इकडे गौरी मुद्दाम एक दोन घास खाल्ल्यानंतर प्रत्येक वेळी एक घास त्याच्या पुढे करायची, पण अर्णव वारंवार तिचा हात झटकून द्यायचा. गौरीने जसा आणखी एक घास अर्णवच्या दिशेने पुढे केला आणि अर्णवने रागाने तिचा हात झटकू पाहिला तसं तो थांबला. त्याची नजर गौरीच्या चेहऱ्यावर पडली, जो अश्रूंनी भिजलेला होता आणि तिचे डोळे पाणवले होते. हे पाहून तो शांत राहिला आणि तिने आपली नजर दुसरीकडे वळवली.